IAS अधिकारी पूजा खेडकरीच्या वर्तणुकीवर ती आणि तिचे कुटुंबीय आता चांगलेच वादात अडकले. तोच तिचे वडील दिलीप खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील वागळवाडी येथे सुमारे 14 गुंठे जमीन खरेदी केल्याचे समोर आले. त्या संदर्भातील सातबाराही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुळशी पाठोपाठ वागळवाडीत ही जमीन असल्याचे समोर आले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून आलेल्या पूजा खेडकर कामापेक्षाही त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्यांमुळे त्या चर्चेत आल्या. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी त्याचा अहवाल सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन संस्थेने खेडकर यांच्या संदर्भातील सविस्तर अहवालही राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे मागविला आहे. त्यापाठोपाठ केंद्रीय कार्मिक प्रशासनाकडूनही या प्रकारची दखल घेण्यात आली आहे. खेडकर कुटुंबियांचे मुळशी तालुक्यातील जमिनीचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात चांगलेच अडकले. आता जमिनीचे प्रकरण समोर येत असताना त्यांची घेतलेल्या जमिनीशी बारामतीचं कनेक्शनच असल्याचं समोर आलं. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे गट क्रमांक 8 मध्ये स्थानिक रहिवाशांच्या जमिनी आहेत. त्याच ठिकाणी दिलीप कोंडीबा खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी 14 गुंठे जमिनी खरेदी केली होती. त्याचा आता सातबाराही उपलब्ध झाला आहे. खेडकर यांनी ही जमीन स्थानिक मालकाकडून खरेदी केली होती. खेडकर तेथील जमीन मालक असल्याचे तेथील स्थानिक जमीन मालकांनाही माहिती होते. ते पुण्यात राहतात याची माहिती होती. मात्र पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे वाघळवाडी येथील जमिनीचे मालक खेडकर कुटुंबीय तेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून बारामती तालुक्यात त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. खेडकर कुटुंबियांनी बाणेर रस्त्यावरील त्यांच्या घराबाहेरील पदपथावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीस बजावली. ही नोटीस त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे. येत्या 7 दिवसांत हे अतिक्रमण न काढल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे.